आज पुन्हा एकदा देशात निवडणुकांचं बिगुल वाजतंय। ईशान्येच्या 3 राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांची आज घोषणा होणार आहे। थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होतीये। याच पत्रकार परिषदेत मेघालय, त्रिपुरा, नागालँडच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। जीएसटी काउन्सिलच्या आजच्या बैठकीत नाटकांच्या तिकिटावर लावण्यात येणाऱ्या जीएसटीच्या दरामध्ये कपात होण्याची शक्यता आहे। जीएसटी लागू झाल्यापासून रंगभूमीच्या व्यवसायात गुंतवलेल्या सर्वांनीच याविषयी मागणी लावून धरली होती। आजच्या जीएसटीच्या बैठकीत ही मागणी केली होती। ज्या नाटकांचे दर 250 रुपयांच्या आत होते त्यांच्यावर जीएसटी लागू होत नसे। आता नव्या नियमानुसार हा तिकिटाच्या किमतीची मर्यादा 500 रुपयांवर नेली जाण्याची शक्यता आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्याची चर्चा सध्या रंगली आहे। एका पुस्तकामध्ये ट्रम्प यांचे सहकारीच त्यांच्या मानसिक स्थैर्याबद्दल साशंक असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। त्यामुळे त्यांच्यावर मानसोपचार केले जात आहेत का अशी शंका उपस्थित झाली आहे। मात्र व्हाईट हाऊसचे आरोग्य अधिकारी असलेले नौदलाचे रिअर ॲडमिरल डॉक्टर रोनी जॅक्सन यांनी हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे। Some type of mental cognitive issue that this test is sensitive enough it would pick up on it. He would not have got 30 out of 30 on the test. So I'm very confident at this particular stage that he has nothing like that going on. And like I said, my personal experience has been that he has absolutely no cognitive or mental issues whatsoever. That he is very sharp. अमेरिकेतील पश्चिम मध्य राज्य आणि कॅनडामध्ये अष्टीपात झाला। एका मोठ्या आकाराची अष्टी जमिनीवर आदळली। मिशिगन, ओहियो, ऑन्टारियो या अमेरिकेतल्या राज्यांमध्ये आकाशातून पडणाऱ्या अग्निगोळ्यानं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। हा अष्टी जमिनीवर कोसळल्यानंतर जमीन हादरली। रिश्टर स्केल 2 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला। विविध कॅमेऱ्यांमध्ये अष्टीपाताची ही मनोहारी दृश्य कैद झाली आहे। मुंबई दौऱ्यावर आलेल्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहूंनी आज दिवसाची सुरुवात मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये भारतातील बड्या उद्योजकांसोबत पॉवर ब्रेकफास्टने केली आहे। देशातील सर्व बडे कार निर्माते उद्योजक प्रामुख्याने या बैठकीला हजर होते। महिंद्रा अँड महिंद्राचे आनंद महिंद्रा, बजाज ऑटोचे संस्थापक राहुल बजाज, हिरो ग्रुपचे पवन मुंजाल, आयसीआयसीआयच्या सीएमडी चंद्रा कोचर, कोटक समूहाचे उदय कोटक, आरपीजी ग्रुपचे गोयंका असे बडे उद्योगपती यावेळी उपस्थित होते। यानंतर नेत्यानाहू महाराष्ट्र इस्रायल बिझनेस समिटमध्ये भाग घेतील। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी होतील। इस्रायलच्या अर्थ मंत्रालयानं हा कार्यक्रम आयोजित केलाय। त्यात उद्योग संघटनांचे सुमारे 200 प्रतिनिधी हजर आहेत। दुपारी 3 वाजता नेत्यानाहू 24/11च्या हल्ल्याचं इस्रायल सरकारच्या मदतीनं बांधण्यात आलेल्या जिवंत स्मारकाचं उद्घाटन करतील। पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। डी.एस. कुलकर्णी यांना 19 जानेवारी म्हणजे शुक्रवारपर्यंत सुप्रीम कोर्टानं अटकपूर्व जामीन दिलाय। मात्र जामीन मंजूर करताना 19 तारखेपर्यंत 50 कोटी रुपये भरण्याची अट सुप्रीम कोर्टानं घातली होती। डी.एस. कुलकर्णी यांनी अद्याप तरी कोर्टात ही रक्कम जमा केलेली नाही। सोयनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे। या प्रकरणी सोमवारी 6 जणांना दोषी ठरवण्यात आले। जानेवारी 2013 मध्ये प्रेम प्रकरणाच्या संशयावरून हे हत्याकांड घडलं होतं। सेन्सेक्समध्ये आज सकाळी पुन्हा एकदा 300 अंशांहून अधिक अंशांनी उसळी पाहायला मिळते। कालच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 35,000चा टप्पा ओलांडून बंद झाला। आता राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 11,000 कधी ओलांडतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निफ्टीनं आज 10,800चा टप्पा ओलांडला असून तो आजच 10,900चा स्तर गाठण्याची शक्यता आहे। कालच्या प्रमाणेच आजही बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी खरेदी पाहायला मिळते। नाशिकमध्ये आयटक संलग्न संघटनांनी एकत्र येऊन आपल्या विविध मागण्या शासनानं पूर्ण कराव्यात यासाठी मोठ्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। या मोर्चात सर्व आशा कर्मचारी सहभागी झाल्या। अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी या मागणीसह
अनेक इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांच्या संघटनेनं पुकारलेल्या देशव्यापी संपाला नेवासा इथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याआधी मानधनासंदर्भात 3 महिन्यांपूर्वी सरकारनं केलेल्या घोषणेचा सरकारला विसर पडल्याचं प्रतिपादन यावेळी बोलताना अंगणवाडी सेविका मन्नाबी शेख तसंच सविता दरंदले यांनी केलं. विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांच्यासोबत गुजरातमध्ये झालेल्या प्रकरणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात विरोध प्रदर्शन केलं. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली, तर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधून झालेल्या प्रकरणी आपला निषेध नोंदवला. महाबळेश्वर येथील लॉडविक पॉइंटच्या डोंगराला अज्ञात व्यक्तीनं बनवा लावला. दुपारी 12च्या सुमारास लावलेल्या या बनव्यानं 2 किलोमीटरपर्यंत डोंगराचा भाग जळून खाक झाला. वन विभागाचे कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचे प्रयत्न केले, मात्र गवत जास्त असल्यानं आग आटोक्यात आली नाही. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवण वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्यांना अटक केली आहे. या प्रकरणी 8 जणांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून रानडुकराचं मांस जप्त करण्यात आलंय. अष्टमी सणासाठी येवला आणि कोपरगाव तालुक्यातील रानडुकराची शिकार करण्यात आल्याचं सांगितलं जातं. शिकारीच्या या प्रकारामुळे वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घाटकोपर पश्चिमेला एलबीएस मार्गावर असलेल्या बधानी इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका कारखान्याला आग लागली. संध्याकाळी 5:30च्या दरम्यान ही आग लागली. अग्निशमन दलानं 6 बंब आणि 4 वॉटर टँकरच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणली. पनवेलमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या फुटलेल्या जलवाहिनीनं एका महिलेचा बळी घेतला आहे. पनवेल ऋण मार्गावर एमजेपीची ही मोठी जलवाहिनी आहे. चिंचपाडा गावानजीक ही जलवाहिनी गेल्या अनेक दिवसांपासून फुटली आहे, पण त्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही. या फुटलेल्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर पाणी साचलेलं असतं. याच ठिकाणाहून हरेश्वर पाटील हे पत्नी सुजाता सोबत दुचाकीनं पनवेलहून चिंचपाडाकडे जात होते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज त्यांना आला नाही आणि त्यांची दुचाकी खड्ड्यात आढळली. त्यामुळे दुचाकीवर मागे बसलेल्या सुजाता यांचा तोल जाऊन त्या गाडीवरून खाली पडल्या. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सुजाता यांचा जागीच मृत्यू झाला. राज्यातल्या योजनांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याचप्रमाणे मराठी केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीला 30हून जास्त खासदार उपस्थित होते. राज्यात राबवणाऱ्या केंद्राच्या योजनांबाबत पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याबद्दल शिवसेनेच्या खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. बिल्डर विरोधात महारेराकडे येणाऱ्या तक्रारींचा अधिक जलद आणि ग्राहकांना आर्थिक भुर्दंड न पडता निपटारा व्हावा यासाठी खास व्यासपीठ तयार करण्यात आलं आहे. ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहक आणि बिल्डर यांच्यातील वाद मिटवण्याचा हा प्रयत्न आहे. ग्राहक महारेराकडे गेल्यास 5,000 रुपये शुल्क आणि वकिलाचा खर्च करावा लागतो. मात्र या व्यासपीठाकडे गेल्यास कोणतंही शुल्क भरावं लागत नाही. तसंच व्यासपीठही 30 दिवसांमध्ये सुनावणीचं काम करणार असल्यानं महारेराकडे जाण्याचा ग्राहकांचा व्याप वाढणार आहे. सगळे अपूर्ण प्रकल्प जे आहेत, रखडलेले प्रकल्प आहेत, ते पूर्णत्वास नेणे जेणेकरून लोकांना घरं मिळतील वेळेवरती. आणि दुसरं त्याच्यामध्ये जे काही एक मिसट्रस्टची भावना सुरू झालेली आहे, तो कशी ना कशी तरी आपण दूर करावं. अविश्वास किंवा त्याच्यावरती आपण भरोसा करू शकत नाही. त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की वाद महारेराकडे येण्यापूर्वी असा कन्सिलिएशन फोरम ज्याच्यामध्ये ग्राहकांचे एक प्रतिनिधी, विकासकांचे एक प्रतिनिधी दोघेजण एकत्र बसून आणि ज्यांचा वाद विकासकांबरोबर आहे, विकासकांचा वाद ग्राहकांबरोबर आहे, त्यांनी दोघांना एकत्र ठरवावं की नाही. मला असं वाटतं आपण एक प्रयत्न करून बघूया की आपल्याला कन्सिलिएशन फोरममध्ये जाऊन हा वाद मिटवता येईल की नाही. आणि ज्या अर्थी कायद्याच्या बरेचसे केसेसमध्ये आपण ऑलरेडी रुलिंग्स देऊन आपलं थिंकिंग काय आहे ते स्पष्ट आपण केलेले आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं की ह्या कन्सिलिएशन फोरमला ह्या दोघांना सांगता येईल की हां, तुम्ही जर तिथेसुद्धा गेलं तर असाच निर्णय तुम्हाला मिळणार. त्याच्यापेक्षा तिथे जाण्यापूर्वी वकिलांवर खर्च न करता कमीत कमी खर्चामध्ये जर तुम्ही इथे येऊन आपण सिम्पल प्रोसिजरने हे वाद मिटवू शकलो तर चांगलं होईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची हद्द लवकरच वाढण्याची शक्यता आहे. आयटी हब असलेल्या हिंजवडीसह पुण्याचं आंतरराष्ट्रीय स्टेडियम असलेलं गहुंजे
धार्मिक महत्त्व असलेल्या देहूसह 8 गावं महापालिकेत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेच्या येत्या शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला जाणार आहे. हिंजवडी असेल, गौंजे आहे, मान आहे, देहू गाव आहे आणि मला असं वाटतं की पिंपरी चिंचवड शहराचा ज्या पद्धतीने विस्तार होतोय आणि याही सगळ्या गावांना जर सोबत घेते तर या गावांनाही निश्चितच फायदा होईल आणि पिंपरी चिंचवड शहरालाही फायदा होईल. येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये ही गावं महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भामधला प्रस्ताव आपण पारित करणार आहोत. आमच्या गावाने अगोदरच नगरपालिकेमध्ये जाण्यासाठी विरोध केलेला आहे. त्यासाठी ग्रामसभा घेतली होती. ग्रामसभेमध्ये ठराव झालेला आहे की आमचं गाव घेऊ नका. आमच्या गावामध्ये आता रस्ते, लाईट, पाणी आणि ग्रामपंचायत नवीन ड्रेनेज सिस्टीम पण राबवलेली आहे. विकास आमचा चालू आहे आमच्या ग्रामपंचायतीतून व्यवस्थित. आणि नगरपालिकेमध्ये फक्त टॅक्स वाढेल आमचा गेल्यानंतर, बाकी काही होणार नाही. अनधिकृत बांधकामं करू नका, त्यांना पाठबळी देऊ नका, नाहीतर तुमचं नगरसेवक पद जाऊ शकतं असा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवडच्या नगरसेवकांना दिलाय. शहरात अनधिकृत बांधकामांचं राजकारण तापतंय. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या वतीनं शहरात ठराविक अंतरानं अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाते. पण ही कारवाई होत असताना अनेक नगरसेवक कारवाईला अडथळा निर्माण करतात. तर काही नगरसेवकांची स्वतःची बांधकामं अधिकृत नाहीयेत, त्यामुळे आयुक्तांनी हे आदेश काढलेत. मोठ्या संख्येनं असलेल्या अनधिकृत बांधकामांवरती आपण नियमानुकूल जी बांधकामं होणार नाहीत. 2015 डिसेंबरपर्यंत आता नवीन अधिनियम आलेला आहे. त्याच्या अनुषंगाने जी होण्यासारखी नाहीत किंवा जी 2015 नंतर झालेली आहेत त्यांच्यावरती आपण प्रशासनाच्या वतीनं तात्काळ कारवाई करत आहोत. तथापि काही वेळेला सन्माननीय नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, या काही कारणास्तव जर अशा कुठल्याही कारवाईच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा जर त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारची कुठलेही कृत्य त्यांच्याकडनं होऊ नये याच्याकरता केवळ एक पत्र त्यांना माहितीस्तव देण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये सुरू असलेल्या मेट्रो कामांमुळे मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात यावर्षी बदल करण्यात आले. मॅरेथॉनच्या शेवटच्या 700 मीटरमध्ये एलिट धावपटूंच्या मार्गात हे बदल करण्यात आले. परतीच्या मार्गावर हे बदल करण्यात आले, पण त्यामुळे त्याचा वेळेवर फारसा परिणाम होणार नाही असं स्पर्धा संचालक ह्यूज जोन्स यांनी सांगितलं. आज मध्य रेल्वेतर्फे कल्याण ते कसारा मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येतोय. आंबिवली रेल्वे स्थानकात भारतीय लष्करातर्फे पादचारी पूल बांधण्याचं काम सुरू आहे. याच कामासाठी सकाळी 9:45 ते दुपारी 3 पर्यंत कल्याण ते कसारा मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. या दरम्यान लांब पल्ल्याच्या काही गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या ब्लॉक दरम्यान एसटी महामंडळ आणि केडीएमसी तर्फे विशेष बस सेवा चालवण्यात येते आहे. विराट कोहलीला क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2017चा क्रिकेटर ऑफ द इयरचा हा पुरस्कार आहे. यंदाचा गारफील्ड सोबर्स पुरस्कारही कोहलीला देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावल्यानंतर कर्णधार कोहलीनं दोन्ही कसोटीत काही चुका झाल्याचं कबूल केलंय. त्याचप्रमाणे देशासाठी खेळणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं त्यानं म्हटलंय. या जीतना एक ना एक टीम को तो है ही, और आप एज अ टीम हमेशा कोशिश करते हैं कि आप जीतें. हार भी आप तब एक्सेप्ट कर सकते हैं कि जैसे आपने बोला कि जो इंसिडेंट ये मैच में हुए, जिस तरीके से हमने सिचुएशंस को अपने हाथ से जाने दिया, आई थिंक वो चीज़ एक्सेप्टेबल नहीं है एज ए फ्रॉम अ टीम्स पॉइंट ऑफ व्यू. और इतने सॉफ्ट डिसमिसल्स होना इस मैच में, वो चीज़ बहुत दुखती है, क्योंकि आप मेहनत करते हैं, मैच के लिए प्रिपेयर करते हैं, अच्छी सिचुएशन में भी आते हैं, गेम को अपनी तरफ खींचते हैं. उसके बाद फिर मोमेंटम जब शिफ्ट हो जाता है इन गलतियों की वजह से, तो काफ़ी बुरा लगता है एज अ टीम. और ये देखिए, ये चीज़ें हैं जो इंडिविजुअल्स को बैठ के अपने आप रिफ्लेक्ट करनी चाहिए, और जो कि सब करते हैं. लेकिन हमने ये गलतियां दोनों मैच में रिपीट करी हैं. काफ़ी सॉफ्ट डिसमिसल्स हुए हैं जो एज अ टीम, जैसे मैंने बोला कि वो चीज़ एक्सेप्टेबल नहीं है. एज अ टीम खेलने को देखते हैं, और हमारी कोशिश यही रहती है कि
सब लोग कंट्रीब्यूट करें मैच में, लेकिन हर टाइम वो पॉसिबल नहीं होता है। बट अगर वो ज़्यादा बार रिपीट भी हो रहा है तो हमें वो चीज़ को आइडेंटिफाई करना पड़ेगा और उसके ऊपर हमें इम्प्रूवमेंट करनी पड़ेगी, क्योंकि सबको देश के लिए खेलने का मौका नहीं मिलता है और हमें मिल रहा है। हमारे लिए ऑनर की और प्रिविलेज की बात होनी चाहिए और हमें उस चीज़ के ऊपर अपनी पूरी मेहनत करके और उस चीज़ को एग्जीक्यूट करने की कोशिश करनी चाहिए फील्ड पे। तो हम सबका ये माइंडसेट रहता है कि हम इक्वली कंट्रीब्यूट करें टीम के लिए। रणजी स्पर्धेतील मुंबई संघाच्या खराब कामगिरीनंतर आता ब्लेम गेम सुरू झालाय। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या काल झालेल्या बैठकीत सिलेक्टर्स कोच विरुद्ध कार्यकारिणी सदस्य असा जोरदार वाद झाला। रणजी स्पर्धेतील खराब कामगिरीचं खापर माजी प्रशिक्षक प्रवीण आमरे, विद्यमान प्रशिक्षक समीर दिघे आणि सिलेक्टर्सवर फोडण्यात आलं। अनेक सिलेक्टर्सच्या खासगी कोचिंग अकॅडमी आहेत। या अकॅडमीतल्या खेळाडूंना संघात स्थान मिळतं, त्यामुळे खरी गुणवत्ता संघाबाहेरच राहते, असा घणाघाती आरोप कार्यकारिणीतल्या काही सदस्यांनी केला। यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत। क्रिकेट विश्वात सध्या माजी क्रिकेटर्सच्या मुलांची चर्चा आहे। क्रिकेटच्या इतिहासावर नजर टाकली तर यापूर्वीही क्रिकेटर्सच्या मुलांनी आपल्या वडिलांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न केलाय। सध्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन आणि द्रविडचा मुलगा समित आपल्या कामगिरीनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। पुण्याच्या येरवडा कारागृहातल्या कैद्यांसाठी बुधवारचा दिवस स्पेशल ठरला। भोई प्रतिष्ठाननं प्रेरणापथ प्रकल्पाअंतर्गत प्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी महादेवन यांनी सादर केलेल्या गाण्यांवर कैद्यांनी ठेका धरला। कारागृहातले कैदी नितीन आरोळे, कारागृह अधीक्षक अधिकारी तेजश्री पवार आणि कर्मचारी प्रभाकर माळी यांनीही आपली गाणी सादर केली। त्याला शंकर महादेवन यांनी दाद दिली। सुलतान आणि टायगर जिंदा है या सिनेमानंतर अली अब्बास जफर ही हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे। सलमान लवकरच भारत या सिनेमात दिसणार आहे। अतुल अग्निहोत्रीची निर्मिती असलेल्या या सिनेमात दबंग खान 18 वर्षांच्या मुलाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे। 18 वर्षीय मुलापासून ते 70 वर्षाच्या वृद्धापर्यंतच्या व्यक्तिरेखा तो या सिनेमात साकारणार आहे। बाहुबलीच्या अभूतपूर्व यशानंतर सेनापतीची भूमिका साकारणारे कटप्पा आता जनतेचं रक्षण करताना दिसणार आहेत। त्यांच्या आगामी सिनेमात ते एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतील। हॉन्टेड रेडिओ रूम या तमिळ चित्रपटात ते आपल्याला दिसणार आहेत। या कथेच्या गरजेनुसार सेट न उभारता एका रेडिओ स्टेशनवरच या चित्रपटाचं शूटिंग होणार आहे। सोशल मीडियावर सेलिब्रिटी ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतानाचं चित्र सध्या बरेचदा पाहायला मिळतं। सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर पुन्हा एकदा आली आहे कहो ना प्यार है फेम अभिनेत्री अमीषा पटेल। अमीषा पटेलनं काही हॉट लुक असणारे फोटो तिच्या सोशल अकाउंटवर पोस्ट केलेत। वर्ल्ड टॉपमोस्ट हँडसम.com यादीत बॉलिवूडचा क्रिश ऋतिक रोशननं प्रथम क्रमांक पटकावला। या यादीत ऋतिकनं रॉबर्ट पॅटिन्सन, क्रिस इव्हान्स आणि टॉम हिडल्स्टन या प्रसिद्ध अभिनेत्यांना मागे टाकलंय। ऋतिक व्यतिरिक्त अभिनेता सलमान खानलाही या यादीत 5वं स्थान मिळालंय। तसंच हेनरी कॅविल, न्यू मिल्स या कलाकारांचाही यादीत समावेश आहे। सोहा अली खान आणि कुणाल खेमूची मुलगी इनायाचा जन्म 29 सप्टेंबरला झाला। खरं तर भाऊ तैमूर अली खान एवढीच इनाया ही प्रसिद्ध आहे। नुकतीच आई सोहा अली खान सोबत ती विमानतळावर दिसली। विमानतळावरून निघताना इनाया आईच्या कुशीत शांत झोपलेली दिसली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।